Good morning, students. Now we will see the second lesson from Science 2. In this lesson, we will see life processes in living organisms. There are two parts of this lesson, life processes in living organism, and this is part first. In this lesson, we will study living organisms and life processes, living organisms and energy production, the living organisms आणि लाईफ प्रोसेसेस, त्याच्यानंतर सम न्यूट्रियंट आणि एनर्जी इफिशियन्सी आणि सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस. दिस डिफरंट पॉइंट्स वी विल सी इन दिस लेसन. आता याच्यामध्ये तुम्हाला आधी जे काही आता आपल्याला वी गेट एनर्जी, आपण आपल्याला जी एनर्जी मिळते ती एनर्जी कशापासून मिळणार आहे? द फूड दॅट वी ईट. फ्रॉम द फूड वी गेट एनर्जी अँड दॅट एनर्जी इज युटिलाइज्ड टू द फॉर आवर ग्रोथ, फॉर आवर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, हायजीन, म्हणजे चांगलं आरोग्य राखण्यासाठी त्या एनर्जीचा यूज होणार आहे. आता डिफरंट फूड स्टफ्स आणि न्यूट्रियंट्स कोणते कोणते आहेत? तर तुम्हाला प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, हे काय आहेत? विटॅमिन्स. दीज आर द डिफरंट फूड न्यूट्रियंट्स अँड दीज न्यूट्रियंट्स वी गेट फ्रॉम डिफरंट फूड स्टफ्स. आता याच्यामध्ये द सिरल्स असतील, पल्सेस असतील, तर फ्रॉम दॅट वी गेट प्रोटीन्स. त्याच्यानंतर पल्सेस पासून प्रोटीन्स मिळणार आहेत. त्याचबरोबर जे काही सिरल्स आहेत, तृणधान्य असतील, त्याच्यामध्ये वीट, ज्वार, बाजरा, राईस यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर जे काही ग्राउंडनट असेल, ग्राउंडनट ऑइल्स असेल, सनफ्लावर, ग्राउंडनट, यांच्यामधून आपल्याला काय मिळणार आहेत? त्यांच्या सीड्स पासून. जे काही ड्रायफ्रुट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला फॅट्स मिळणार आहेत. म्हणजे असे डिफरंट फूड gives us different food nutrients and all these food nutrients are essential for our growth. ग्रोथ जी आहे ती बॅलन्स्ड असायला पाहिजे, व्यवस्थित ग्रोथ, हेल्थ मेंटेन करण्यासाठी ऑल दीज न्यूट्रियंट्स आर रिक्वायर्ड इन ॲडिक्वेट अमाऊंट. मग त्यांचा अमाऊंट सुद्धा ठरलेला असणार आहे, किती प्रोटीन्स लागणार आहेत, किती कार्बोहायड्रेट्स लागणार आहे, एज काय आहे पर्सनचं, त्याप्रमाणे त्याचं डायट असणार आहे. Next point, that is balanced diet. Balanced diet is also known to you, the diet which is contains adequate amount of different food nutrients to the person. आता तो पर्सन कोणता आहे, त्याचं एज किती आहे, त्याप्रमाणे त्याचं डायट मध्ये जे काही ॲडिक्वेट अमाऊंट, सफिशियंट अमाऊंट मध्ये डिफरंट फूड न्यूट्रियंट्स प्रेझेंट असतील तर दॅट डायट इज कॉल्ड ॲज बॅलन्स्ड डायट. आणि बॅलन्स डायट घेतला तर जे काही न्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी, मग आता प्रोटीन्सची डेफिशियन्सी कॉज झाली की डिसऑर्डर्स कॉज होतात. मग डेफिशियन्सी डिझिजेस हे कॉज होणार नाहीत. डेफिशियन्सी डिझिजेस आहेत, डिसऑर्डर्स आहेत, हे बॅलन्स डायट असेल तर कॉज होणार नाहीत. मग विटॅमिन्स आणि प्रोटीन तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये पूर्ण बॅलन्स डायट, मिनरल्स, व्हॅरियस मिनरल्स असतील, मग आयर्न हे मिनरल आहे, इट इज हेल्पफुल. ते हिमोग्लोबिन मध्ये आयर्न हे मिनरल प्रेझेंट असणार आहे. हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन, हे एक टाईपचं प्रोटीन आहे आणि ते रेड ब्लड कार्पसल्स मध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याचा यूज काय आहे? इट इज ऑक्सिजन कॅरियर. म्हणजे आयर्न हा जो मिनरल आहे तो हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असणार आहे आणि तो ऑक्सिजन कॅरियर असणार आहे. इट प्रोव्हाइड्स ऑक्सिजन टू इच अँड एव्हरी सेल्स. मग आयर्नची डेफिशियन्सी जर कॉज झाली तर एनिमिया हा हे कॉज होतं. म्हणजेच तिथं आपल्याला आपलं जे ब्लड मध्ये आयर्नचं पर्सेंटेज जर कमी झालं तर काय होणार आहे? ऑक्सिजन कमी पुरवला जाणार आहे आणि अॅनिमिया कंडिशन कॉज होणार आहे. तसंच डिफरंट मिनरल्स आहेत, आयोडीन आहे, आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे गॉइटर हा डिझीज कॉज होणार आहे. त्याचबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस यांची डेफिशियन्सी झाली तर आपले बोन्स असतील, टीथ असतील, ते काय होणार आहेत? ब्रिटल होणार आहेत. म्हणजे ते हार्ड राहणार नाहीत, त्यांची स्ट्रेंथनिंग पॉवर ही काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून बॅलन्स डाएटचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर हे सगळे डिसऑर्डर्स, डिसऑर्डर्स जे आहेत डेफिशियन्सीमुळे कॉज होणार आहे. कोणाची डेफिशियन्सी? तर न्यूट्रियंट्सची. प्रोटीन्सची डेफिशियन्सी,
अल्बिनिझम कॉज होणार आहे, प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे अजूनही व्हेरियस डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. तसंच मिनरल्सची डेफिशियन्सी, त्याचा एक चार्ट तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये पण आणि तुम्ही 6th मध्ये पण बघितलाय, 8th स्टँडर्ड मध्ये पण झालेलं आहे. मग त्याचबरोबर व्हिटॅमिन्सच्या डिफरंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स, त्याच्यावर डेफिशियन्सीमुळे काय कॉज होणार आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. मग हे सगळं अवॉइड करायचं झालं तर त्या पर्सनचा डाएट हा कसा असायला पाहिजे, बॅलन्स्ड डाएट असला पाहिजे. आता प्रत्येक हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही तुमच्यासाठी सॉल्व्ह करायचे आहेत. आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस कोणते कोणते आहेत. मग डिफरंट पहिल्यांदा डायजेस्टिव्ह ज्यूस प्रेझेंट इन माउथ कोणतं आहे, सलायवा मध्ये काय असणार आहे, इज अ एक्झाम्पल ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स्ड विथ फूड मध्ये मिक्स होणार आहेत ते. मग माउथ मध्ये पहिला, त्याच्यानंतर ते फूड ज्यावेळेस स्टमक मध्ये जाणार आहे त्यावेळेस सुद्धा स्टमक मधले डायजेस्टिव्ह ज्युसेस, गॅस्ट्रिक ज्युसेस, त्याच्यानंतर इंटेस्टायनल ज्युसेस, त्याच्यानंतर इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर इंटेस्टायनल ज्युसेस असणार आहे. इंटेस्टाईन मध्ये ज्यावेळेस फूड जाणार आहे त्यावेळेस इंटेस्टाईन मध्ये याच्यामधून लिव्हर मधून तयार झालेला बाईल ज्यूस, आणखीन पॅनक्रियाज मधून तयार झालेला पॅनक्रियाटिक ज्यूस, हे सगळे काय आहेत, डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस विच हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फूड. डायजेशन ऑफ फूड म्हणजे काय असतं, तर कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस आर कन्व्हर्टेड इन टू सिम्पलर सॉल्युबल फॉर्म. आणि ते जे सिम्पलर फॉर्म झालेलं आहे, कन्व्हर्ट झालेलं सिम्पल फॉर्म मध्ये, इट इज ऍब्सॉर्ब्ड इन द ब्लड. आणि ब्लड कॅरीज दिस ऍब्सॉर्ब्ड फूड थ्रू टू each and every part of body, each and every cell of the body. The digestive juices आणि त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस काय करणार आहेत, दे हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड. आता फूडचे न्यूट्रिएंट्स तुम्हाला माहिती आहेत. मेन फूड न्यूट्रिएंट्स यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन झालं पाहिजे, प्रोटीन्सचं डायजेशन, फॅट्सचं डायजेशन. कार्बोहायड्रेट्स हे कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स आहे, त्याचं डायजेशन होऊन त्याच्यावरती मेटाबॉलिक रिॲक्शन्स होणार आहे, डिफरंट हार्मोन्स, डिफरंट एन्झाइम्स त्याच्यावरती ऍक्ट होणार आहेत. आणखी कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. त्याच्यानंतर प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इनटू अमिनो ऍसिड्स, फॅट्स आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड्स. आणि मग हे सिम्पलर फॉर्म मध्ये डायजेस्ट कन्व्हर्ट झालेलं फूड याचं काय होणार आहे, ऍसिमिलेशन होणार आहे. म्हणजे कम्प्लीट डायजेशन टेक्स प्लेस इन इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कम्प्लीट डायजेशन होणार आहे. आणि ते डायजेस्ट फूड ब्लड वेसल्स किंवा ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी इंटेस्टाईन मध्ये काय असणार आहे, इनर लेयर जो असतो इंटेस्टाईनचा, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनचा इनर लेयर मध्ये काय असणार आहे, ब्लड वेसल्सचं नेटवर्क असणार आहे, ब्लड कॅपिलरीजचं नेटवर्क असणार आहे. दे ऍब्सॉर्ब द डायजेस्टेड फूड. आणि ते ऍब्सॉर्ब झालेलं फूड हे ब्लड प्रत्येक सेलला देणार आहे. आणि सेलमध्ये ते फूड गेल्यावरती त्या फूडवरती जो काही रेस्पिरेटरी सिस्टीम मधून आलेला ऑक्सिजन जो आहे, नॉट कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, तो त्या फूडचं काय करणार आहे, ऑक्सिडेशन करणार आहे आणि एनर्जी मिळवली जाणार आहे. इन दिस प्रोसेस एनर्जी इज, म्हणजे ते फूड जे आहे त्याचं ऑक्सिडेशन झालं तर त्याच्यामधून एनर्जी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा अनवॉन्टेड प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. आणि इट इज कॅरीड बॅक टू द हार्ट फॉर ते पुन्हा काय होणार आहे, व्हेन्स मधून ते हार्ट कडे आणलं जाणार आहे. आणि हार्ट कडून ब्लड प्युरिफिकेशन साठी लंग्स कडे पाठवलं जाणार आहे. आणि लंग्स मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ब्लड इज एब्सॉर्ब, तो एल्व्हिओली मध्ये येणार आहे. आणि एल्व्हिओली मधला ऑक्सिजन जो आहे इनटेक एअर मधला, तो ब्लड मध्ये एब्सॉर्ब केला जाणार आहे. आता त्याच्यानंतर त्याचबरोबर इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, द व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. आता पहिल्यांदा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा स्मॉलेस्ट युनिट कोणता आहे, सेल्स. Different cells comes together to form a tissue. Different tissues comes together to form an organ, and different organs comes together, work together
to form and they form a organ system and different organ systems forms the organism. तो पूर्ण ऑर्गॅनिझम त्याच्यापासून फॉर्म होणार आहे. The various organ systems are continuously performing different functions in human body. आता कोणते आहेत ऑर्गन सिस्टीम्स तुम्हाला माहिती असलेले? विचार द डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स. मग रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशन करणारे रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यामध्ये वर्क करणारे ऑर्गन्स कोणते आहेत? तर इट स्टार्ट्स फ्रॉम अवर नॉस्ट्रेल्स, त्याच्यानंतर लंग्स, ट्रॅकिया, लंग्स, डायफ्राम, हे सगळे काय असणार आहेत? रेस्पिरेटरी सिस्टीमला हेल्प करणारे ऑर्गन्स असणार आहेत. त्याच्यानंतर मग डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स वर्क होत असतात आपल्या बॉडीमध्ये अलॉंग विथ व्हेरियस सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिएटरी, कंट्रोल सिस्टीम. Different external and internal organs are performing their functions independently but through a complete coordination. आता याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम. आता ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या वर्क करत असतात आणि त्यांचं वर्किंग वरती कंट्रोल जे आहे ते कंट्रोल, कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल हे करणारी सुद्धा एक सिस्टीम आहे, त्याला कंट्रोल सिस्टीम म्हटलेलं आहे. मग ती नर्वस सिस्टीम आणि त्याचबरोबर लिक्विड काही केमिकल्स वरून सुद्धा केमिकल्सचा यूज करून सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन घडवून आणलं जातं. त्या कोणत्या आहे? त्याला एंडोसिरिन सिस्टीम त्याला म्हटलेलं आहे. मग नर्वस सिस्टीम आणि एंडोसिरिन सिस्टीम हे सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं आहे. मग असं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे कम्प्लीट व्यवस्थित असेल तर काय होणार आहेत? हे सगळे इंटरनल सिस्टीम्स ज्या आहेत त्या हार्मनीमध्ये वर्क होणार आहे. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम, आता ऑर्गॅनिझम डिफरंट टाइप्सचे आहेत, मेनी व्हरायटीज आर देअर ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग या सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ह्या ऑर्गन सिस्टीम्स ज्या आहेत म्हणजे डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन, मग सर्क्युलेशन फूडचं असेल, ऑक्सिजनचं असेल, त्याचबरोबर एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये किंवा प्रत्येक सेलमध्ये तयार झालेला वेस्ट सबस्टन्स जो आहे तो सुद्धा ब्लड मधनं एक्सक्रिएटरी सिस्टीमकडे पाठवला जातो. मग हे जे काम आहेत प्रत्येक सिस्टीमचं ते सगळ्या ऑर्गन्स मध्ये काय राहणार आहे? मोर ऑर लेस सेम असणार आहे. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आता हे जे वर्क करायचं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम त्याचं मेन हार्ट असणार आहे, त्याच्यानंतर डिफरंट ब्लड व्हेसल्स आहेत प्रेझेंट. मग ब्लड व्हेसल्स मध्ये प्युअर ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारे आर्टरीज आहेत, त्याच्यानंतर डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारे व्हेन्स, त्याच्यानंतर कॅपिलरीज, हे सगळे काय असणार आहेत? सर्क्युलेटरी सिस्टीमचे पार्ट्स असणार आहेत किंवा हे एकत्र काम करणार आहेत. मग आता याच्यामध्ये हे सगळं करण्यासाठी म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल, कंट्रोल सिस्टीम असेल, ऑल दीज सिस्टीम्स रिक्वायर्स एनर्जी टू परफॉर्म देअर फंक्शन्स. त्यांचं फंक्शन करण्यासाठी कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी त्यांना लागणार आहे. मग आता कार्बोहायड्रेट्स, आता याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स, लिपिड्स म्हणजेच काय? प्रोटीन्स. लिपिड्स म्हणजेच काय असणार आहेत? प्रोटीन्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. मेन सोर्स ऑफ एनर्जी कोणते आहेत? तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स हे काय आहेत? मेन सोर्स ऑफ एनर्जी. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. आता एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजे काय? तयार करणं, म्हणजे जे आहे अन्न आपल्याला वेगळे वेगळे हे मिळालेलं जे आहे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स हे आपल्या फूड मधून मिळणार आहे. मग त्यांच्यापासून एनर्जी मिळवायचं काम हे हार्वेस्टिंग प्रोसेस जी आहे एनर्जीची ती कुठे होणार आहे? मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द सेल. आता इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. म्हणजे फक्त फूड स्टफ्स पासूनच एनर्जी मिळणार आहे का? तर नाही. इट ऑल्सो रिक्वायर्स ऑक्सिजन. ऑक्सिजन जर असेल तर एनर्जी काय होणार आहे? मिळवली जाणार आहे. ऑल दीज that is food stuff and oxygen are transported up to cells via circulatory system. Food stuff असेल, digested food stuff and oxygen they are circulated किंवा transported to the cell
व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. बिसाइड्स, आता हे झालं सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे प्रत्येक सिस्टीम ह्या काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत, त्या एकमेकांवरती अवलंबून आहेत, त्याचं हे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. Each life process contribute in its own way in the process of energy production. Functioning all these life processes also required energy. The human and other animals consume the fruits and vegetables. The human आणि animals काय consume करतात, fruits आणि vegetable consume करतात, घेतात. Plants are autotrophs. Plants कसे आहेत, they are autotroph. Autotroph means they prepare their own food. And the process in which plant prepare their food, it is called as, what it is called as, photosynthesis. In process of photosynthesis, plant prepare their own food in presence of sunlight. त्याचबरोबर त्यांच्या लीफ मध्ये काय असणार आहे, ग्रीन पिगमेंट, क्लोरोफिल प्रेझेंट असायला पाहिजे, आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि रूट मधून ऍब्सॉर्ब केलेलं वॉटर, या सगळ्यांचं रिॲक्शन होऊन किंवा तिथे फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार आहे. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्फ. ते स्वतःसाठी थोडं फूड वापरतात. whereas रिमेनिंग इज स्टोर्ड इन व्हेरियस पार्ट्स लाईक फ्रूट, लीव्स, स्टेम, रूट्स. म्हणजे ते स्वतःसाठी फूड वापरतात स्वतःसाठी, आणि राहिलेलं जे एक्स्ट्रा आहे इट इज स्टोर्ड, ते स्टोअर केलं जाणार आहे इन द पार्ट्स like fruit, leaves, stem, roots. So we consume all these various plants material and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals. आपण काही प्लांट्स मध्ये फ्रुट्स घेत असेल, काही प्लांट्सचे लिव्स, काही प्लांट्सचे स्टेम कंझ्युम करत असेल, काही प्लांट्सचे रूट्स कंझ्युम करतो, म्हणजे घेतो आपण, खातो ते, आणि त्यांच्यापासून आपल्याला डिफरंट फूड न्यूट्रिएंट्स कोणते आहेत, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे मिळणार आहे. आता विच फूड मटेरियल डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स. आता हे न्यूट्रिएंट्स मिळण्यासाठी आपण कोणतं फूड मटेरियल घेत असतो. उदाहरणार्थ जर कार्बोहायड्रेट्स असेल तर कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी आपण कोणतं फूड मटेरियल घेत असतो, तर भाकरी असेल, ब्रेड असेल, चपाती असेल, पोटॅटो, राईस, याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर फॅट्स जर असतील तर डिफरंट टाइप्स ऑफ ऑइल्स, घी, याच्यामधून आपल्याला काय, बटर, घी, ऑइल, यांच्यामधून आपल्याला काय मिळणार आहेत, फॅट्स मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये ऑइल नट्स असतील, म्हणजे शेंगा नट्स जे आहेत डिफरंट टाइप्स ऑफ, त्यांच्यामधून आपल्याला फॅट्स मिळणार आहेत. मग ग्राउंड नट आहे, त्याच्यानंतर कॅश्यू नट आहे, आल्मंड आहे, यांच्यापासून आपल्याला फॅट्स पण मिळणार आहेत. त्याचबरोबर प्रोटीन्स, आता प्रोटीन्स जे आहेत त्या प्रोटीन्ससाठी आपण कुठलं फूड घेत असतो मेन, मग प्रोटीन हा सोर्स असलेले फूड स्टफ, तुम्ही हे सगळं आधी शिकलेलं आहात. मिल्क आहे, त्याच्यानंतर सी फूड, फिशेस असेल, त्याच्यानंतर मीट, एग, त्याच्यानंतर अजूनही प्रोटीन्स आपल्याला घी याच्यामधून सुद्धा मिळणार आहेत. सोयाबीन असेल, ते इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. सोयाबीन जो आहे तो सगळ्यात जास्त सोर्स आहे. त्याच्यानंतर आपण नाचणी म्हणतो, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळत असतात. मग विटॅमिन्स हे लिफी व्हेजिटेबल्स मधून मिळणार आहे, आणि विटॅमिन्सचं प्रमाण हे अगदी दे आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी. लार्ज क्वांटिटी मध्ये काय लागणार आहे, तर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर फॅट्स, प्रोटीन्स सर्व हे लागणार आहेत. मग विटॅमिन्सचं प्रमाण थोडं कमी असणार आहे अजूनही. मिनरल्स, विटॅमिन्स दे आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी, आणि त्यातून सुद्धा जर त्यांची डेफिशियन्सी झाली, म्हणजे ते सफिशियंट नसतील, तर डेफिशियन्सी डिसऑर्डर्स कॉज होणार आहेत. मग विच फूड मटेरियल वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट, आता तुम्हाला इथे दिले कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रुट्स, जॅगरी, शुगर केन, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट मीट, मिनरल्स लाईक सिरल्स म्हणजे तृणधान्य, कोणते आहेत सिरल्स, व्हीट, मेज, रागी, जवार, मिलेट, राईस, यांच्यापासून कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. आता तुम्हाला इम्पॉर्टंट हे जे स्टेटमेंट आहे, वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एनर्जी किती मिळते, 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. आता पहिल्यांदा मेन सोर्स ऑफ एनर्जी, आपल्याला एनर्जी देणारा कोणता फूड न्यूट्रिएंट आहे, तर कार्बोहायड्रेट. वी गेट एनर्जी फ्रॉम
कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रॅम पासून किती मिळते? 9 किलो कॅलरीज एवढी एनर्जी मिळते. आणि आता आपल्याला जे काही पुढचं एनर्जी कशी मिळणार आहे, एनर्जी प्रोड्यूस कशी केली जाते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, डिफरंट प्रोसेसेस कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या आधी एक क्वेश्चन बघूयात आपण. द मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग ब्रेक्स ऑफ गेम्स. आता जे काही गेम्स चालू असतात, मग उदाहरणार्थ क्रिकेट असेल किंवा बॅडमिंटन असेल, त्यामध्ये टेनिस असेल, मग मधला जो ब्रेक असतो, कुठल्याही गेम्स, डिफरंट गेम्स, त्याच्यामधले प्लेयर्स मधल्या गेम्स मध्ये काय घेत असतात? सम फूड स्टफ्स घेतात. आणि त्या ब्रेकमध्ये मग ते का घेत असतात? तर प्लेयर्स जे आहेत त्या प्लेयर्सला काय लागणार आहे? दे रिक्वायर एनर्जी इन ग्रेटर अमाऊंट. त्यांना लागणारी एनर्जी काय असणार आहे? ग्रेटर अमाऊंट मध्ये लागणार आहे. आणि त्याचबरोबर ते काय करणार आहेत? त्यांना आता खेळून, आपण ज्या वेळेस खेळतो त्यावेळेस आपल्याला भरपूर घाम येतो, म्हणजेच ते प्रेस्पायर हेविली. प्रेस्पायर म्हणजे घाम येणं, त्यांच्या शरीरामधून पाणी बाहेर टाकलं जात असतं, म्हणजे घाम भरपूर येतो. दे प्रेस्पायर हेविली. आणि आणि त्याच्यामुळं काय होणार आहे? वॉटर सुद्धा लॉस होणार आहे त्यांच्या बॉडीमधलं. वॉटर कंटेंट इज ऑल्सो लॉस्ट फ्रॉम देअर बॉडी. आणि म्हणून इलेक्ट्रोलाइट्स किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे काही पाणी आहे त्यामध्ये, पाण्यामध्ये जे काही क्षार प्रेझेंट असणार आहे बॉडीमध्ये, ते इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा काय होणार आहेत? ते बाहेर जाणार आहेत. मग इलेक्ट्रोलाइट कोणते असतात? तर जे काही मिनरल्स आहेत, सोडियम असेल तर Na+ आयन्स आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात, पोटॅशियमचे आयन्स प्रेझेंट असतात. आणि जे काही सिग्नल्स असतील, इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे ते कॅरी करणं, त्याच्यामध्ये ह्यांचा यूज होत असतो. मग तसे जसं वॉटर आपल्या शरीरातलं जाणार आहे, त्याच वेळेला त्यांच्याबरोबर काही इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा आपल्या बॉडीमधून बाहेर टाकले जाणार आहेत. आणखीन मग जर आपण ज्यूस किंवा ड्रिंक्स घेतले तर ते काय होणार आहेत? त्याच्यामुळं तो बॅलन्स जो आहे वॉटरचा, इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स हा रिस्टोर केला जाणार आहे. म्हणून प्लेयर्स काय करत असतात? काही फूड स्टफ्स प्ले होत असताना त्यांचा प्ले ब्रेकमध्ये ते घेत असतात. म्हणजे जर त्यांनी ज्यूस ड्रिंक्स घेतले, फ्रूट असेल, फ्रूट ज्युसेस असतील, काही ड्रिंक्स असतील, तर त्यांचं काय होणार आहे? दे आर युजफुल टू रिस्टोर द बॅलन्स ऑफ वॉटरचा बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट्सचा जो काही बॅलन्स असायला पाहिजे त्यांच्या बॉडीमध्ये, तो रिस्टोर होण्यासाठी युजफुल असणार आहे. आणि त्याचबरोबर इट ऑल्सो गिव्स एनर्जी, ते एनर्जी देणार आहेत. आणखीन म्हणून काय केलं जाणार आहे? प्लेयर्स टेक consume some food stuffs during the breaks of games. हे आन्सर तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. लक्षात आलंय? आणि जर तुम्ही आता तिथं ते काय घेतात? फ्रूट ज्यूस घेतात, म्हणजे फ्रुट्स घेतात. आता फ्रूट मध्ये जे काही ग्लुकोज प्रेझेंट आहे तो डायरेक्ट शुगर ब्लड मध्ये आपल्या काय होणार आहे? ऍब्सॉर्ब केला जाणार आहे. मग आता जर तुम्ही तिथे ब्रेड किंवा चपाती, भाकरी असं जर खाल्लं तर पहिल्यांदा ते कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्शन ते स्टार्च मध्ये असणार, त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये होण्यासाठी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, म्हणजे त्यांचं डायजेशनची प्रोसेस होणार आहे त्याच्यावरती. पण जर आपण फ्रुट्स घेतले, फ्रूट ज्युसेस घेतले, तर त्यांच्यामधली डायरेक्ट जी काही शुगर आहे, ग्लुकोज आहे, ते ग्लुकोज डायरेक्ट ब्लड मध्ये काय केलं जाणार आहे? ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. म्हणजे जे काही डायजेशनसाठी वेळ जाणार आहे तो जाणार नाही. म्हणून काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये? फ्रूट ज्युसेस असं घेतलं जातं. फ्रूट ज्युसेस असतील, फ्रूट ड्रिंक्स असतील, ते घेतलं जाणार आहे. ड्रिंक्स मुळे काय होणार आहे? वॉटर बॅलन्स, इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स रिस्टोर केला जाणार आहे. आणि फ्रुट्स मुळे एनर्जी युटिलाइज होणार आहे. एनर्जी इज अर्लियर युटिलाइज्ड, किंवा ऍसिमिलेशन जे आहे एनर्जीचं ते त्वरित लगेच होणार आहे. कळलंय? त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनची डेफिनेशन तुम्हाला याच्या आधी झालेली असेल. आता कशाला म्हटलेलं आहे रेस्पिरेशन? की ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जाणार आहे? एनर्जी मिळवली जाते
त्याला काय म्हटलं जातं? रेस्पिरेशन. आता आपल्याला रेस्पिरेशन म्हणजे कोणतं माहिती आहे? जे आपण नाकावाटे श्वसन करतो त्याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. पण रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाइप्स. 2 टाइप्सचं रेस्पिरेशन आहे. एक असणार आहे फिजिकल रेस्पिरेशन, म्हणजेच आपण इन्हेलेशन एक्झलेशन करतो ते, आणि दुसरं सेल्युलर रेस्पिरेशन, जे सेल्स मध्ये होणार आहे, आणि त्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये डायजेस्टेड फूड आणखीन ऑक्सिजन यांचं रिॲक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे डायजेस्टेड फूडचं, आणखीन तिथं काय मिळवली जाणार आहे? एनर्जी मिळवली जाणार आहे. मग रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ऍसिम्युलेटेड फूड, जे काही तुम्ही ऍब्सॉर्ब केलेलं फूड आहे सेल्स मध्ये आलेलं, म्हणजे त्याला ऍसिम्युलेटेड फूड म्हटलंय. मग एनर्जी रिलीज्ड फ्रॉम ऍसिम्युलेटेड फूड इज कॉल्ड ऍज रेस्पिरेशन. त्याला काय म्हटलेलं आहे? रेस्पिरेशन. आणि हाऊ डज इट ऑकर्स? आता ते कसं होणार आहे? मग रेस्पिरेशन रेस्पिरेशन हे 2 स्टेपमध्ये 2 टाइप्स आहेत त्याचे. मग बॉडी लेवलला एक रेस्पिरेशन आणि सेल्युलर लेवलला असलेलं, आणि ते आपण नंतरच्या पार्टमध्ये आपण बघूया. पहिल्यांदा तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स इथले, त्याचबरोबर इथं तुम्ही जे काय स्टडी केलेलं आहे याच्यावरती काय क्वेश्चन येऊ शकतो? नेम द डिफरंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग कोणते आहेत डिफरंट लाईफ प्रोसेसेस? लाईफ प्रोसेसेस कोणते आहेत? तर डायजेशन असेल, त्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत त्या, पण ती एक लाईफ प्रोसेस आहे. त्याच्यानंतर म्हणजे रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रिएटरी आहे, आणि हाऊ दे आर इंटर रिलेटेड, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स असं सुद्धा विचारलं जातं. दिस डिफरंट सिस्टीम्स इन ह्युमन बिंग, हाऊ दे आर इंटर रिलेटेड, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या कशा इंटर रिलेटेड आहेत हे पण तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून विचारलं जाऊ शकतो. लक्षात आलेलं आहे? हा लेसन रीड करा, आणखीन इथपर्यंतचे क्वेश्चन आन्सर्स पूर्ण करा.